गट्टू चिंकीने बनवलं सूप. थंडीतली संध्याकाळ होती आणि गट्टू चिंकी लिव्हिंग रूम मध्ये बसून टीव्ही बघत होते. दोघेही सोफ्यावर एक ब्लँकेट घेऊन त्यामध्ये जाऊन बसले होते. चिंकी, आता मला रिमोट दे. हा हो हो गट्टू, फक्त 2च मिनिटं. नाही, दे मला रिमोट. गट्टू चिंकी रिमोटसाठी भांडू लागतात. पण तेवढ्यात टीव्हीवरती एक नवीन कुकिंग शो सुरू होतो. काय मित्रांनो, तुम्हाला या थंडीमध्ये काही गरम गरम खाण्याची इच्छा आहे? चला तर मग मिळून सगळे बनवूया हॉट अँड सोर व्हेजिटेबल सूप. गट्टू चिंकी आपलं भांडण विसरून टीव्हीकडे अगदी एकटक पाहू लागतात, कारण ते व्हेजिटेबल सूप खरोखरच खूप यम्मी दिसत होतं. किती यम्मी दिसतंय ना चिंकी. हो गट्टू, एकदम गरम गरम चटपटा मसालेदार सूप आणि सोबतच हेल्दी सुद्धा. मित्रांनो, आपण सगळ्यात अगोदर कापूयात खूप साऱ्या भाज्या आणि मग गट्टू चिंकी सूप बनवण्याची सगळी रेसिपी पाहतात आणि त्यांच्याही मनात येतं की आता हेच व्हेजिटेबल सूप पिऊया. ते लगेचच किचन मध्ये जातात आणि आईला म्हणतात, अगं आई. आई ऐक ना. हो मुलांनो, काय झालं? आई ऐक ना, आम्हाला व्हेज हॉट अँड सॉर सूप प्यायचंय, जे आता आम्ही टीव्हीवर पाहिलं. हो आई, आमच्यासाठी प्लीज बनवून दे ना. काय? सूप? हो आई. आणि तेही आत्ता? हो आई. सॉरी मुलांनो, आता तर सूप नाही होणार. काय? पण का? कारण माझा स्वयंपाक आधीच झालाय आणि तसंही जर तुम्ही सूप प्यायला तर तुम्ही जेवणार नाहीत, म्हणून सूप उद्या. आईचं बोलणं ऐकून गट्टू आणि चिंकी उदास होतात आणि परत जाऊन टीव्ही पाहू लागतात. दुसऱ्या दिवशी दोघं सकाळी सकाळी आईला म्हणतात, आई, आता आम्हाला नाश्त्याला सूपच हवंय. हो आई, आणि ते सुद्धा हॉट अँड सॉर व्हेजिटेबल सूप. मुलांनो, तुम्ही आधी मला सांगायला हवं होतं ना. आणि जर तुम्ही आता सूप प्यायलात तर तुम्हाला शाळेत जेवणाच्या आधी भूक लागेल. तर तुम्ही आता छान नाश्ता करा आणि हो, दोघांनी दूधही संपवायचंय. आईचं बोलणं ऐकून गट्टू चिंकी पुन्हा एकदा उदास होतात. हे काय आई, रात्री म्हणालीस की जर आम्ही सूप प्यायलो तर जेवणार नाहीत, आणि आता म्हणतीयस की जर आम्ही सूप प्यायलं तर जेवणाच्या आधी आम्हाला भूक लागेल. आई, आता आम्ही तुला सूप बनवायला सांगणारच नाही. अरे पण असं का चिंकी बाळा? कारण मी आणि गट्टू आता संध्याकाळी येऊन स्वतःच सूप बनवू. हो, बरोबर बोलली चिंकी. आम्ही सेल्फ डिपेंडंट आहोत आणि स्वतःच सूप बनवू. गट्टू चिंकीचं हे बोलणं ऐकून आईला हसू येतं. बरं ठीक आहे मुलांनो, पण आता नाश्ता करा आणि शाळेत जा. गट्टू चिंकी आपला नाश्ता संपवून शाळेसाठी निघून जातात. पण त्यांनी ठरवलं होतं की घरी आल्यावर संध्याकाळी ते नक्की सूप बनवणार. आणि असंच होतं. संध्याकाळ होताच ते दोघेही किचन मध्ये जातात. त्यांना तिथे पाहून आई म्हणते, अरे काय झालं मुलांनो? आई, आम्ही सूप बनवायला जातोय. आई, तू आम्हाला सगळ्या भाज्या काढून दे. काय? मुलांनो, तुम्ही खरंच सूप बनवणार आहात? मला वाटलं तुम्ही मजा करताय. अगं नाही आई, आम्ही एकदम सिरियस आहोत. हो आई, मी तर त्या शो मधली सूपची रेसिपी सुद्धा लिहून घेतलीये. काय? बरं ठीक आहे मग. मग तुम्ही आधी मला सांगा की तुम्हाला कोणकोणत्या भाज्या हव्या आहेत, त्या मी चिरून देईल. ओके? ओके आई, 1 मिनिट, मी आत्ता रेसिपी मधून त्या भाज्यांची नावं सांगतो. गट्टू रेसिपी वाचू लागतो आणि मग आईला म्हणतो, आई, आम्हाला स्वीटकॉर्न, सिमला मिरची, गाजर, हिरव्या मिरच्या, फरसबी, मशरूम, कांद्याची पात आणि हो, बारीक चिरलेले आलं लसूण एवढं सगळं हवंय. बर, ओके गट्टू, मी आत्ताच हे चिरून देते. ओके आई, मी तुला फ्रीज मधून भाजी काढायला मदत करते. चिंकी लगेच फ्रीज मधून या भाज्या काढते आणि मग त्यांना धुवून काढते. त्यानंतर आई त्या भाज्या चिरू लागते. चिंकी, सगळ्यात आधी आपल्याला सॉसपॅन मध्ये 2 चमचे तेल गरम करायचंय. गट्टूचं बोलणं ऐकून चिंकी पॅन मध्ये ऑइल टाकते आणि लो फ्लेमवर ते गरम होऊ देते. त्यानंतर ह्यात चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि आलं लसूण टाकायचंय. ओके गट्टू, टाकलं. आता जेव्हा हे ब्राऊन होईल तेव्हा आपल्याला उरलेल्या भाज्या टाकायच्या आहेत आणि त्याला मऊ होईपर्यंत शिजवायचंय. ओके गट्टू. चिंकी व्हेजिटेबल सॉस पॅन मध्ये टाकते. यानंतर ती गट्टूकडून रेसिपी घेते आणि गट्टू त्या पॅन मध्ये त्या सगळ्या भाज्या ढवळू लागतो.
आई तिथेच उभी राहून त्या दोघांना काम करताना पाहत होती. यानंतर चिंकी म्हणते, गट्टू, आता आपल्याला ह्यात रेड चिली सॉस, सोया सॉस, शेजवान सॉस आणि टोमॅटो सॉस टाकायचा आहे. चिंकी जसं सांगते गट्टू अगदी तसंच करतो. ओके चिंकी, टाकलं. आता आता ह्यामध्ये मिरपूड, मीठ आणि 2 कप पाणी टाकायचंय आणि मग त्याला 5 मिनिटं उकळायचंय. त्यानंतर आपलं सूप तयार होईल. मी हे सगळं केलं. येस चिंकी, आता फक्त अजून थोडा वेळ, मग आपलं गरमागरम व्हेजिटेबल हॉट अँड सॉर सूप तयार होईल. 5 मिनिटात त्या गरमागरम सूपचा सुगंध पसरला जातो. वा मुलांनो, क्या बात है. असं वाटतंय तुमचं सूप कमाल झालंय. मलाही टेस्ट द्याल ना? हो हो, का नाही, नक्कीच आई. बघा मुलांनो, मी सूप सोबत थोडा गार्लिक ब्रेड सुद्धा मायक्रोवेव्ह मध्ये बेक करायला ठेवलाय. ह्याचा आस्वाद आपण सूप सोबत घेऊया. ये, ह्यामुळे सूपची मजा तर दुप्पट झाली आई. हो का नाही. आता चला, तुम्ही दोघं डायनिंग टेबलवर बसा. मी हे सूप तुमच्या दोघांसाठी बाउलमध्ये काढून आणते आणि सोबतच गार्लिक ब्रेड स्टिक सुद्धा. ओके आई. गट्टू चिंकी डायनिंग टेबलवरती जाऊन बसतात. तेवढ्यात आई त्यांनी बनवलेलं सूप त्या 3 बाउलमध्ये भरून घेऊन येते आणि एका प्लेटमध्ये ब्रेड स्टिक्सही. तिघेही बसून गरमागरम सूप पितात. किती गरम आहे. हो गट्टू, खूप जास्त. वा चिंकी, आपण दोघं तर मास्टर शेफ झालो. हे गरमागरम व्हेजिटेबल हॉट अँड सॉर सूप किती यम्मी आहे. हो, आणि थंडीमध्ये तर हे गरमागरम जास्त यम्मी लागतंय. खरंच मुलांनो, मला तर वाटतंय की पुढे जाऊन तुम्ही दोघं माझ्यापेक्षा छान स्वयंपाक कराल. नाही गाई, असं कधीच होऊ शकत नाही, कारण सगळ्यात छान स्वयंपाक तूच करतेस. हो, जशा ह्या गार्लिक ब्रेड स्टिक्स यांच्या सोबत तर सूप अजून मस्त लागतंय. मग काय होतं, आई, गट्टू आणि चिंकी थंडीची ही संध्याकाळ अगदी मस्त एन्जॉय करतात. गरम गरम सूप आणि गार्लिक ब्रेड स्टिक्स सोबत.